क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार तालुक्यात जव्हार इथं हजारोंच्या संख्येत आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। आज जव्हार शहरात भव्य रॅलीचं आयोजन करून आदिवासींची पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण पाहायला मिळाले। या जागतिक आदिवासी दिनानिमित्त हजारो बांधव एकत्र आले होते। मोठ्या उत्साहात भव्य रॅली काढून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन आनंद घेतला। संपूर्ण जगामध्ये 9 ऑगस्ट रोजी हा दिवस आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला। आदिवासी चालीरीती, परंपरा, बोली, भाषा, वेशभूषा, वाद्य, संगीत याचे प्रत्यक्ष दर्शन या दिवशी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बघायला मिळते। हजारोंची भव्य रॅलीत ढोल नाच, तारपा नाच, गौरी नाच, गरबा नाच, तूर नाच, विविध नृत्यांचे सादरीकरण केले। तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार सुनील भुसारा, सभापती विजया लाहारे, जव्हारचे राजे महाराज विजयसिंह मुकणे, विशेष सल्लागार हरिश्चंद्र भोये तसेच जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून आदिवासी बांधवांना शुभेच्छाही दिल्या। आदिवासी दिनानिमित्त समाज बांधवांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सर्व धर्म समभावाचा संदेश नागरिकांना दिला। या आदिवासी दिनात सर्वच पक्ष, विविध संघटना, तरुण, युवक यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। आदिवासी संघटना, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, मंडळे, संस्था यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार तालुका युवा संघ यांनी यावर्षी मोठ्या उत्साहात आयोजन करून भव्य दिव्य रॅली काढून आदिवासींचे महत्त्व पटवून दिले। या कार्यक्रमाचं आयोजन करण्याकरता युवांचे अध्यक्ष राजू भोये, कार्याध्यक्ष विनूदादा मवळे, सचिव राजेश कोरडा, संघटक राहुल घेगड तसेच या कार्यक्रमासाठी योगदान देण्याकरता सल्लागार अशोक चौधरी, सल्लागार हरिश्चंद्र भोये तसेच आजी अध्यक्ष उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ कामठी, पालघर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।